बाहेरून विकत आणून मुलांना पॅकेटचं खायला देण्यापेक्षा घरातच काहीतरी पौष्टिक बनवावं यासाठी एक मोठी वाटी रवा एका बाउलमध्ये काढून घेतला, अर्धी वाटी दही त्याच वाटीने पाणी घालून एकसारखं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून 10 मिनिट बाजूला ठेवून दिलं। तोपर्यंत पालकच्या गड्डीतील थोडासा पालक स्वच्छ निवडून घेतला, निवडल्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला, धुतल्यानंतर अगदी लहान आकारामध्ये कट करून घेतला। आता एक बाउल घेतलाय, त्यामध्ये भिजवलेला रवा घालून घ्यायचा, कट केलेली पालक घालून घ्यायची, लसूण पाकळ्या खलबत्त्यात ओबडधोबड बारीक केले ते यामध्ये घालून घ्यायच्या, थोडंसं किसणीने आलं किसून घालायचं। आता लाल तिखट, हळद, भाजलेली जिऱ्याची पावडर, ओवा, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं। लागेल त्याचं गव्हाचं पीठ घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, थोडंसं तेल लावायचं, एकसारखं मळून घ्यायचं, झाकण ठेवून पीठ मुरण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचं। थोड्या वेळानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले, मळलेल्या गोळ्याचे लहान लहान पेढे तयार करून घ्यायचे, कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून याच्या लहान आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि गरमागरम तेलामध्ये तळून घ्यायच्या।